मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण फोरट्रक्स ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. मी ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप दिल्या आहेत. आपला हा ब्लाऊज घातल्यानंतरचा लूक आहे. फिटिंग खूप छान बसला आहे आणि पाठीमागं आपण बोटनेक घेतला आहे. हा आपला ब्लाऊजचा कपडा आहे. हे आपला अस्तर आहे. चला आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. मी खालून एक सरळ लाईन आखून घेतली आहे. उंची आपली 14.5 इंच आहे. त्यात बोटनेक आहे म्हणून मी 1.5 इंच प्लस केलं आहे. 16 इंच आपण ब्लाऊजची मागील उंची घेतली आहे. शोल्डर बॉडी मेजरमेंट प्रमाणे शोल्डर 16 इंच आहे. त्याच्या अर्ध 8 इंच आपण शोल्डर घेतला आहे. मुंडा सुद्धा मी 8 इंचच घेतला आहे. हे बघा मी 2 ठिकाणी मार्किंग केली आणि शोल्डर लाईन आखून घेते. जेवढं शोल्डर घेतले तेवढं छाती लाईनला मार्किंग करून घ्या 8 इंचालाच आणि मुंडा लाईन आखून घ्या. परत एकदा मी 8 इंचालाच मार्किंग करते. हे बघा आणि छाती लाईन आखून घेते. आता बोटनेक आहे तर आपल्याला इथं 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे. शोल्डरवर मुंढा उतार 1 इंच घ्यायचा आहे आणि क्रॉस लाईन आखायचे. मुंढा लाईनीचा मध्य काढायचा आहे. 8 होता, 1 इंच खाली आल्यावर आपली मुंडा लाईन 7 इंच राहिले. त्याचा मध्य आणि अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे. क्रॉस लाईन आखून घ्या. मुंडा सेप देणं सोपं पडतं. आता ब्लाऊजची छाती 42 आहे प्लस 2 इंच. बोटनेक आहे म्हणून आपण प्लस 2 इंच करणार आहे. 44 भागिले 4 11 इंच येतं. 11 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. टोटल छाती आपल्याला 12.5 इंच घ्यायची आहे. तर हे बघा मी इथं छाती किती घेते. 11 इंच आपली छातीचा चौथा आलाय. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. 12.5 इंच मी छाती घेतली आहे. कमर आपली 36 आहे भागिले 4 9 येतं प्लस 2.5 इंच आपल्याला प्लस करायचं आहे. तर आपली टोटल कमर 11.5 इंच येते. 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर कमर आपण 11.5 इंच घेणार आहे. तुम्हासनी इथं तुमचं माप फक्त ॲड करायचं आणि याच्याप्रमाणेच तुम्हासनी परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. जिथं मी इथं हे ज्या व्यक्तीचं हे माप टाकलं आहे इथं तुम्हाला तुमचं माप ॲड करायचं आहे. हे बघा हे आपण 11.5 घेतलं. आता जिथं 11.5 12.5 आला आहे इथं क्रॉस लाईन आखून घ्या. ही लाईन आखून घ्या आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगची ती पण लाईन आखून घ्या आपले आणि मुंडा सेप द्या. शोल्डर पट्टी मी 3.5 इंचाची घेते. मागील गळा वगैरे मी ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवला. मी ह्या गळा कसे कटिंग केला व टिचिंग केल्याचा व्हिडिओ वेगळा बनवेल. पुढील भाग आपला फोरट्रक्स आहे तर मी पुढील भाग ओपन बाजूसाठी ओपन बाजूला पिना लावून घेतले आहेत आणि मागील भाग त्याच्यावर परफेक्ट ठेवला आहे आणि आपण बाजूने आखून घेणार आहे. हे बघा आपलं आखून झालं आहे. आता लाईटली मार्किंग तुम्हासनी दिसते. आता आपल्याला सगळ्यात पहिला ही शोल्डर लाईन जी क्रॉस आहे ती सरळ करून घ्यायची आहे. ही लाईन पहिला सरळ करून घ्या. हे बघा मी ही लाईन सरळ केली. आता आपल्याला पुढील शोल्डर 6.5 इंच घ्यायचं आहे आणि पुढील गळा रुंदी मी 3 इंच घेते आणि पुढील मुंडा आपल्याला 7.5 इंच घ्यायचा आहे. जे तुम्ही शोल्डर घ्याल त्यात 1 इंच प्लस करायचं आहे कारण आपला बोटनेक आहे. छाती लाईनला जेवढं शोल्डर घेतले तेवढ्यालाच मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखून घेतला आहे. मला आखणं सोयीस्कर होत नव्हतं म्हणून मी कपडा फिरवून घेतला आहे. मी परत एकदा समजवते. हे बघा आपण शोल्डर 6.5 इंच घेतले. बोटनेक आहे आपण मागचं 8 घेतले तर पुढचं मी 6.5 घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि मुंडा त्यात मी 1 इंच प्लस करून घेतला आहे कारण पाठीमागचा बोटनेक आहे. आणि ही छाती लाईन आखून घ्या. मुंढा लाईनीचा मध्य काढा आणि मुंड्याचा सेप द्या. जी आपली पहिली छाती आली आहे जी आपण मागील भागाची घेतली 12.5 तीच पुढच्या भागाची राहणार आहे.
कमर आपली 9.5, 3 इंच मी पुढील ट्रक्ससाठी घेते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. आता इथं माप दिसत नाही आहे, मी सांगते याच्याप्रमाणेच मी घेतलं आहे. आणि मी ही लाईन आखून घेते. 1.5 इंच आतमध्ये मार्किंग केली आणि ही सुद्धा लाईन मी आखून घेतली आहे. म्हणजे 1.5 इंच शिलाई आणि आपली ही पण. हे बघा, मी अनेकदा तुम्हाला समजून सांगते. छाती आपली 42 आहे, त्याचा काय आला 10.5 आणि अर्धा इंच आपल्या मुंडा ट्रक्ससाठी जाईल आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. ट्रक्स पॉईंट योग उंची आपली 13 इंच आहे, शिलाईसाठी अर्धा इंच. तर आपण 13.5 इंचाला एक मार्किंग करून घेतली आणि सरळ लाईन आखली. योग उंची तुम्ही बॉडीप्रमाणे पण घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या मापाप्रमाणे सुद्धा घेऊ शकता. इथं मी 4.25ला एक मार्किंग करते. ट्रक्स पॉईंट आपला 11 इंचाचा येतोय. इथं मी ट्रक्स पॉईंटवर 4.5ला, ॲपेक्स पॉईंट 4.5ला येतो आणि कमरेवर मी 4 इंचाचा ट्रक्स पकडला आहे आणि इथं क्रॉस लाईन आखून घेतली. इथं ट्रक्स आपण 3 इंचाचा पकडला आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आणि हा ट्रक्सचा शेप दिला. बघा, खाली कमरेला आपण 3 पकडले पण वर आपला 2 इंचच दिसतोय. तर आपल्याला हा शिवताना फक्त 1 इंच पकडायचा आहे, कारण आपण असा डबल कपडा करून पकडणार आहे. तर आपल्याला इथं 1 इंच पकडायचं आहे शिवताना. आणि ट्रक्स उंची किती घ्यायची आहे, तर खाली 1 इंच पकडणार आहे, तर आपल्याला 2 इंच ट्रक्स उंची घ्यायची आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टी शिवताना आत्ता समजून सांगते, शिवताना नाही सांगितल्या जाणार. हे बघा, ट्रक्स पॉईंट आपला कुठं आलाय, 11ला आलाय. हे बघा, 11ला एक. हीच आपली एक ट्रक्स इथं येणार आहे. इथून इथं वर तुम्हासनी 1.5, 2, पावणे 2 याच्यामध्ये तुम्हाला ट्रक्स घ्यायचा आहे. हा आपला मेन ट्रक्स पॉईंट झाला. इथून खाली 1 इंच, इकडं पण 1 इंच हुकाईपट्टीकड आणि मार्जिनिंग साईडला 1.5 इंच आणि मुंड्याकडच्या साईडला पण 1.5 इंच असा आपला गोल बनला पाहिजे. इथं पॉईंटचा पॉईंट कुठंपर्यंत आणून टॉप करायचे हे सगळ्यात सोपी पद्धत आहे. इथं मी पाऊण इंच वर घेतलं योग सेपसाठी. हे बघा, पाऊण इंच, आणि जिथं आपल्या ट्रक्स आपण मार्किंग केले तिथून वर सेप मी असा फिरवला आहे. पुढील गळा मी 6.5 इंच घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कारण माप मोठा आहे, छाती खूप असते, त्यामुळं गळा मी जास्त नाही घेतलाय. आणि खाली गळा रुंदी मी 3.5 इंच घेतली आहे. वर 3 आहे आपली. क्रॉस लाईन आखून बॉक्स बनवला आहे आणि गोल गळ्याचा शेप देते. तुम्ही तुमच्या आवडीचा गळा सुद्धा इथं घेऊ शकता. आपलं आखून कंप्लीट झालंय, आपण कटिंग करायला घेऊया. हे बघा, मी सगळ्यात पहिला योग लाईन कटिंग केली आहे. हे बघा, इथं मी मार्किंग केलेली दिसते. ह्याप्रमाणे तुम्ही तुमचं माप फक्त इथे ॲड करायचं आहे. तुमचं माप 28 असू द्या ते 50 असू द्या, तुम्ही फक्त हे तुमचं माप इथे टाकणार आहे. सेम प्रोसिजर करणार आहे. मी शोल्डर पाठीमागचा बोट नेक आहे म्हणून इथं शोल्डर पाव इंच खाली झुकवलं आहे, त्यामुळे आपल्याला शोल्डर जोडायला त्रास होणार नाही. ह्या छोट्याशा गोष्टी आहेत, खूप महत्त्वाची टीप आहे. हे बघा, इथं 4.5 आहे, तर इथं पण मी 4.5लाच मार्किंग करते. तिथं मी कट टाकून घेणार आहे आणि मी हुकाई पट्टीचा कपडा सोडून मग मार्किंग केली आहे आणि कट टाकले आहेत. हे बघा, जिथे तिथं आपण मगाशी खुणा करून घेतल्या, आता फक्त मी तिथं कट टाकून घेते, म्हणजे आपल्याला ट्रक्स देणं सोपं पडतं. आता मी 3 ठिकाणीच कट टाकून घेतले आहेत, एक ठिकाणी टाकलाच नाहीये. तर आपण हे 3 ट्रक्स दिले ना, तो ट्रक्स आपोआपच फुगतो. तुम्हाला शिवताना व्हिडिओ बघा, हा शिवूपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट. खूप सोपी पद्धतीत मी हा व्हिडिओ कटिंग आणि टिचिंग दाखवला आहे. हा बघा, मी मागील भागावर असा पुढील भाग ठेवला तर हा थोडासा खाली येतोय, तर मी तो कट करून काढला आहे. आता इथं तुम्हाला चुनी पकडायची आहे पहिला, आणि खाली योगपट्टी आपल्याला कितीची पाहिजे ते मोजून घ्यायचं आहे. हे 2.25 येते, तर शिलाईसाठी अर्धा इंच, आपण पावणे 3 इंचाची योगपट्टी एका बाजूला घेणार आहे. ह्या बाजूला बघा, हे ट्रक्स द्यायच्या आधी फक्त 1.5 इंच होती, तर तुम्ही हे न ट्रक्स पकडता जर योगपट्टी घेतली तर तुमचा ब्लाऊज मापामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे चुनी पकडूनच योगची उंची काढा. आणि आता योगपट्टीची रुंदी कशी घ्यायची, आपली मागील कमर किती 11.5 आहे, तर आता मी तुम्हाला इथं समजवते. हे बघा, आपण एका साईडला आता मोजलं होतं, तिथं किती होतं, पावणे 3 इंच. आता इथं 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा घ्यायचा आहे 9 इंच, आणि
हुकाई पट्टीसाठी शिलाईसाठी मार्जिनिंग. तर आपलं किती आलं, 11 इंच आलं. तर मगाशी मी दाखवलं कमरेतून तुम्हाला अर्धा इंच वजा करून पण तुम्ही 11 इंच घेऊ शकता, किंवा मी आता दाखवले ह्याच्याप्रमाणे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कोणती पद्धत तुम्हाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. जिकडं जेवढं माप तुम्ही पलीकडे घेतले तेवढंच मापाला मी इकडं पण मार्किंग केले 2.25 आणि सरळ लाईन आखून घेते. आणि आता तुम्हाला योग शेप असा वर फिरवायचा आहे. आणि आता कटिंग करून घ्या. एक साईडचं माप तुम्हाला भेटलंच आहे 2.25 इंच. तर दुसऱ्या साईडचं माप किती घ्यायचं आहे, तर आपण इकडचं माप मी सांगते. तुम्हाला इकडचं माप 3.5 इंच घ्यायचं आहे. हे 2.25 आहे, तर हे तुम्हाला 3.5 इंच घ्यायचं आहे. थोडंसं जास्त आहे, तर मी ते कट करून काढते. हे बघा, कारण सेप जास्त वर पण ओके नाही आहे. हा बघा इथं बसतो. जो एक्स्ट्रा कपडा आपण ट्रक्समध्ये दाबणार आहे. आता आपण बाही कटिंग करायला घेतोय. आपला बोटनेक आहे, तर आपण छातीचा चौथा भाग 10.5 इंचला मी घडी घातली. हे बघा, तर आपण बाही रुंदी किती घेतली, 10.5 इंच घेतली. जे तुम्ही मागील छाती घेतली तेच तुम्हाला बाही रुंदीला टाकायची आहे. बाही उंची मी 11 इंच घेतली आहे. दंड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आणि मुंढा उतार मी 3.5 इंच घेतला आहे. आणि हे बघा, मी इथं उंचीची लाईन आखली. उंचीची लाईनवर 2 इंचाला मार्किंग केली आणि हा सेप मी असा फिरवते. सेम दुसरा सेप पण तुम्हाला असा वळवून घ्यायचा आहे. आणि हे बघा, आपला कमरेचा चौथा 9 इंच येतो, पण बोटनेक आहे म्हणून आपण 9.5 इंच घेणार आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपल्याला 11 इंच इथे येत. 11 इंच आपलं इथे येत आहे. 1 इंच मी चुन्यांसाठी थोड्या त्यांना 2-3 चुने हवेत म्हणून मी 1 इंच वर कपडा घेतला आहे. तर मी सेप असा वर फिरवते. हे बघा, आपली बाही आखून कंप्लीट आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाही सुद्धा घेऊ शकता. मी इथं कट टाकते, बाही ओपन करून मग पुढचा सेप कटिंग करते. आता आपण 1 इंच वर घेतला, तर हा पण सेप आपल्याला हलकासा वर फिरवायचा आहे. मला सेप जरा व्यवस्थित वाटत नाही, तर मी आता व्यवस्थित केला आहे. आणि हा सेप आपण पुढील मुंडा सेप सुद्धा कट केला आहे. आपली बाही कटिंग कंप्लीट आहे. चला आपण अस्तर कटिंग ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. हा माप मोठा आहे, 42 छाती आहे, तर हा ब्लाऊज पुरणार नाही. आपल्याला एका साईडला जॉईंट द्यायचा आहे. आणि मागील भाग मी असा पूर्ण ओपन करून ठेवणार आहे आणि मगच याला पिना लावून कटिंग करणार आहे. सेम सगळे पीस मी अशीच कटिंग करते. तर मी कटिंग करून घेणार आहे. हे बघा, मी कटिंग करून घेतलं आहे. ही आपली बाही कटिंग केलेली आहे. हे बघा, मी पीस वेगवेगळे ठेवले होते आणि नंतर मी असं परफेक्ट बाजूनं कट केलं आहे अशा पिना लावून. आता याला मी बाजूने शिवून घेणार आहे. तर हे आपले पुढील 2 भाग. हा आपला योगपट्टी, ही आपली योगपट्टी, हा आपला मागील भाग आहे. मी मागील भाग व्हिडिओ कसा शिवला हे दाखवलं नाही आहे. मी याचा व्हिडिओ दुसरा बनवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी नाही बनवला. याच्यामध्येच नाही दाखवलं आहे. आपला मागील पॅटर्न असं मी घेतलं होतं. खूप छान हा सुद्धा नेक बनला आहे. हे बघा, आपण कट टाकून घेतले होते, तर मी अस्तरवर ब्लाऊजवर तो नाही आहे म्हणून परत एकदा मार्किंग करून घेतली. आणि हे बघा, 1 इंच आणि 2 इंच असं मार्किंग करून घेतले. आणि आता तुम्हाला त्या ट्रक्स दाबायचा आहे. हे बघा, ट्रक्स आपला परफेक्ट बनला आहे. आता तुम्हाला हुकाई पट्टी जवळचा पण हे मार्किंग दिसतेच आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ट्रक्स घ्यायचा आहे. कारण मी कटिंग करतानाच मार्किंग समजून सांगितले, त्यामुळे आता मी फक्त ट्रक्स देत आहे. आणि इकडचा मार्जिनिंग साईडचा ट्रक तुम्हाला असा क्रॉस पकडायचा. हे बघा, एवढा बाहेर निघला आहे कपडा, तर तो ट्रक्स क्रॉस होतो आणि ब्लाऊज फिटिंगला छान बसतो. हे बघा, आपला 3 ट्रक्स देऊन झाले आहेत. आता आपल्याला चौथा ट्रक्स द्यायचा आहे. तर हा बघा, हा योगकडचा सेप थोडा खाली वाढतो, तर मी हा कट करून काढला आहे. आणि हे एक्स्ट्रा 1 इंच कपडा खूप जास्त आतमध्ये आहे, तो सुद्धा मी कट करून काढला आहे. आता बघा, हे 3 ट्रक्स दिल्यावर हा पब आपोआपच बनला आहे. आपल्याला इथं हा ट्रक चौथा पकडायचा आहे. सोपी आहे ना ही पद्धत? कशी वाटली माझी ही पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा. आपला हा चौथा ट्रक सुद्धा टाकून झाला आहे.
आता आपल्याला योगपट्टी अटॅच करायची आहे. मी अस्तरकडचा कपडा अस्तरकडच्या साईडला, ब्लाऊजचा कपडा ब्लाऊजकडच्या साईडला आणि आपण योगपट्टी अटॅच करायला घेतोय. मी जी योगपट्टी दाखवते याच्यामध्ये आपल्याला योगपट्टी फिनिशिंग सोबत लागते. ब्लाऊज दोन्ही साईडला पाठीमागून पुढून फिनिशिंग छान येतं आपलं. हे बघा, असा सगळा कपडा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला पण योगपट्टीला शिलाई मारायची. आणि नंतर जी बाजू मोठी आहे त्या बाजूने सगळा कपडा बाहेर काढायचा आहे. हे बघा आपला आणि योगपट्टीला वरून आणि खालून दोन्ही बाजूने एक एक शिलाई मारायची. आता हा क्रॉस पकडलेला कपडा जो होता तो मी कट करून काढते, कारण तो थोडा बाहेर निघाला होता. कारण योगपट्टी आपली परफेक्ट आहे, कारण आपण ती मोजून घेतली आहे. सेम असाच दुसरी बाजूसुद्धा तुम्ही बनवून घ्या. मी दुसरी बाजू पण बनवून घेतली आहे. आता आपल्याला हुकाई पट्टी लावायची. आता हुकाई पट्टी मापाच्या ब्लाऊज प्रमाणे तुम्हाला लावायचे. त्यांची ज्या बाजूला हुक पट्टी आहे त्या बाजूला हुक पट्टी, ज्या बाजूला आई पट्टी आहे त्या बाजूला आई पट्टी. आपली हुक पट्टी लावून तयार आहे. आपण हुक पट्टी पूर्ण आतमध्ये घेतली आहे आणि ही आपली आई पट्टी. मी ब्लाऊज उलटा केलाय आणि त्याच्यावर, कारण आपण मशनीवरच आई बनवणार आहे. आणि नंतर हे बघा, मी असा इथं फोल्ड करते. तर आपली आई पट्टी सुद्धा बनवून तयार आहे. आपल्या दोन्ही पट्ट्या तयार आहेत. तर आपल्याला अशा चक करायच्या आहेत, कारण कधी कधी आपण चक नाही केली तर एक पट्टी मोठी आणि एक पट्टी छोटी होते. त्यामुळे चक करणं गरजेचं आहे. चेक केल्यानंतरच तुम्हासनी गळ्याची पट्टी लावायला घ्यायची. ही अस्तरची पट्टी आहे. तिरक्या पट्ट्या मी कट केल्या आहेत, एकमेकाला जोडून घेतल्या आहेत आणि आता फोल्ड करून आपण अशा गळ्याला अटॅच करतो. गळ्याच्या जवळ गोल सेप जवळ आपण 3-4 चुन्या देतो आणि पट्टी लावून झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा असा कट करून काढला जातो. त्यानंतर आपल्याला ह्याला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला हे बघा, जी एक्स्ट्रा पट्टी आहे त्याच्यावर शिलाई मारायची आहे आणि शिलाई ब्लाऊजपर्यंत येऊन टॉप करायची. आता मागील भाग याच्यावर आपल्याला असा उलटा ठेवायचा आहे. हे बघा, असा उलटा ठेवल्यामुळं आता तुम्हाला त्याच्यावर शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाली. आता जो आपण पट्टी, ही पट्टी दिसते, आता ही याच्यावर अशी उलटी फोल्ड करायची आहे, जी आपण गळ्याच्या बाजूला जी अस्तरची पट्टी लावली ती, आणि परत अशी ओपन करायची. आपले हे फिनिशिंग सोबत गळ्याची पट्टी लावून तयार होते, त्यामुळे धागा बाहेर डोकवत नाही. आणि ह्या साईडला एक्स्ट्रा कपडा आहे तर मी कट करून काढते. जोही एक्स्ट्रा कपडा आहे तो ठेवायचा नाही, कट करून काढायचा आहे. आणि आपण नंतर सगळी पट्टी आतमध्ये ढकलून त्याच्यावर एक शिलाई मारतो, म्हणजे आपली अस्तरची पट्टी बाहेर दिसत नाही. हात शिलाई करणं पण सोपं जातं आपल्याला. ह्या पद्धतीने तुम्ही दुसरी पण लावून घ्या. आपली दोन्ही पट्ट्या लावून झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लुक हा असा दिसतोय. खूप छान परफेक्ट आपला ट्रक्स बनले आहेत. आणि हे बघा, आपला 4 ट्रक्स ब्लाऊज बऱ्यापैकी तयार आहे शिवून. पण आता इथून पुढे आपल्याला बाही अटॅच करायची आहे. हे बघा, आता बाही अटॅच करायसाठी आपल्याला मागील पुढील भाग मुंड्याखालील कपडा असा चक करायचा आहे. जर तो कमी जास्त असेल तर हा कट करून काढायचा आहे. आणि आपल्याला ही बाही, आता ही बाही मी शिवून तयार ठेवली होती. आता आपल्याला ही आपल्या ब्लाऊजला अटॅच करायला घ्यायची आहे. पाठीमागचा भाग पाठीमागच्या साईडला. तर मी अशी बाही अटॅच करून घेत आहे. इथं आपल्याला 2-3 चुन्या टाकायच्या आहेत. हे बघा, आणि जे प्रमाण आपण बाही कटिंग केलती त्याप्रमाणे आपल्या ब्लाऊजला परफेक्ट बनली आहे. तर इकडे बघा 2-3 चुने इथं बसले आहेत. आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायच्या आधी पहिला सरळ ब्लाऊज कपडा ठेवून शिलाई मारायची, म्हणजे सरळ कपडा ठेवायचा, शिलाई मारायचे, एक्स्ट्रा धागे कट करून काढायचे आहेत आणि परत ब्लाऊज पलटी करायचं आहे. आणि आता आपली मेन शिलाई झाली. आता इथून पुढे आपल्या ब्लाऊज फिटिंग करायला घ्यायचं आहे. आपली छाती काय आहे? 36 आहे. 36चा चौथा काय येतो? 9 इंच. तर कमर आपली 9 इंच. मुंडासुद्धा छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भागच येतो 9 इंच. पण बोटने काय म्हणून आपण त्यात अर्धा इंच प्लस करणार आहे. आणि दंड तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या, म्हणजे मापाप्रमाणे. आता इथं माझे 6.25-7 इंच आहेत. आणि इथं तुम्हाला सरळ लाईन मारायची आहे. तुम्ही ह्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग केल्या ना तुमची लाईन सरळच येते. कारण ह्याच्याप्रमाणे एकदा ब्लाऊज कटिंग करून घालून बघा आणि मला त्याच्यानंतर कमेंट करा. आपला
फिटिंग करून झाला आहे ब्लाऊज. आणि हे बघा, फिटिंग केल्यानंतर आपल्या शिलाईसुद्धा तंतोतंत आले आहेत. ह्याप्रमाणे तुम्ही दुसरी बाही पण लावून घ्या. पूर्ण व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.